महाराष्ट्रातील अनेक टोल नाके बंद पाडण्यामागे मनसेचा मोठा हात आहे। सरकारला देखील भाग पाडलं होतं, मात्र पुन्हा आता खारेगावचा नवीन टोल जो आहे तो उभारण्याचं काम सुरू झालं आहे आणि त्याच खारेगावच्या टोल नाक्यावरती मनसेने लाट्याकाट्या खात तो टोल बंद पाडण्यासाठी सरकारला भाग पाडलं होतं। त्यावेळेस स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील होते त्या टोल नाक्यावरती। मात्र पुन्हा परिस्थिती निर्माण होणार का आणि हा टोल सुरू राहणार का या संदर्भात आपल्याशी बातचीत करणार आहेत अविनाश जाधव, मनसे नेते। अविनाशजी, पुन्हा 9 वर्षांनी तोच टोल खारेगावचा सुरू होतोय। एकीकडे लाटाखाट्या करत तुम्ही या ठिकाणी आंदोलन केलं होतं आणि त्या टोलवरती कसं बघतात पुन्हा टोल सुरू होतं खारेगाव? बघा ना, 1 वर्षापूर्वी आमदारकीच्या निवडणुका झाल्या, त्याच्या आधी मी उपोषणाला बसून तो ठाण्याचा खारेगावच्या टोल नाका चेक नाक्याचा टोल बंद व्हावा यासाठी प्रयत्न केला आणि तो बंदही झाला। 1 वर्षापूर्वी निवडणुकीला तो टोल बंद केल्याचं जाहीर झालं। आज 1 वर्षाने निवडणुका संपल्या, आता पुन्हा एक खारेगावाला नवीन टोल नाका तुम्ही आणताय, बरोबर? बरं, तो एकच त्या नाशिक ठाणे नाशिक रोडला तो एकच टोल आहे का? तो आहे, पडगा आहे, गोटी आहे, त्याच्यानंतर जर तुम्ही समृद्धीला घेतला तर पाहिजे तेवढे टोल आहेत, बरोबर आहे? मला एक सांगा, आम्ही जे टॅक्स रूपाने तुम्हाला पैसे देतो, आम्ही इन्कम टॅक्स भरतो, आम्ही रोड टॅक्स भरतो गाडी घेताना, आम्ही जीएसटी भरतो, आम्ही विविध प्रकारचे टॅक्स तुम्हाला भरत असतो, बरोबर आहे? मग त्या टॅक्सचा आम्हाला काय फायदा मिळणार? तुम्ही छोटे 22 किलोमीटरचा रस्ता बांधला तरी जर पैसे आमच्याकडनं वसूल करणार असाल तर मग त्याचा उपयोग काय? त्या टॅक्सेसचं तुम्ही करणार काय? तुम्ही प्रत्येक गोष्टीला कोणतीही नवीन गोष्ट आणली की त्याचे काही ना काहीतरी पैसे आमच्या गळ्यात मारत राहत आहे। बरं, तुम्ही हा टेंडर काढता, त्यातनं तुम्ही तुमचे पैसे खाता आणि लोकांच्या गळ्यात टोलच्या नावाने पैसे मारून टाकता। हे आम्ही होऊन देणार नाही। ऑलरेडी 3 टोल नाके नाशिक रोडला आहेत, त्यामुळे 4था नवीन टोल आम्ही येऊ देणार नाही। काय व्हायचंय ते होऊ द्या, महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही यापुढे हे टोल खपवून घेणार नाही, एवढं नक्की। मात्र काम सुरू झालेलं आहे, त्यांनी आता सुचवाच केलेलं पाहिलं की निविदा देखील प्रक्रिया सुरू करणार आहेत। टोल नाके उभारण्याचं काम पूर्णतः प्रक्रिया सुरू झालेली। माझं मत आहे, त्यांना जे करायचं ते करू द्या, आम्हाला जे करायचं ते करीन। मी संपूर्ण ठाणेकरांना विनंती करणार आहे, आत्ता जर तुम्ही रस्त्यावर उतरला नाहीत, आत्ता जर तुम्ही एकजूट झाला नाहीत तर उद्या हे गल्ली गल्ली तुमच्या राहणाऱ्या गल्लीत देखील हे टोल उभे करतील, अशी परिस्थिती होईल। सो आता जे काही कोल्हापूरला लोक एकत्र येऊन टोल बंद केला होता, मी ठाणे असेल, भिवंडी असेल, कल्याण असेल, पुढे शहापूर असेल, मुरबाड असेल, इथल्या सगळ्या राजकीय नेत्यांना आणि लोकांना, सामाजिक संस्थांना विनंती करीन की आत्ता रस्त्यावर एकत्र या, नाहीतर आणखी एक टोल आपल्या माथी पडेल। टोल हा मोठा विषय नाहीये, चुकीच्या पद्धतीने केली जाणारी वसुली हा मोठा विषय। तुम्हाला निवडणुकीला आश्वासनं देतात की आम्ही एवढा मोठा रोड बांधतोय, अरे उपकार नाही करत, त्याच्यानंतर टोलच्या रूपाने आमच्याकडनंच पैसे वसूल करताय। सो खारेगाव टोल नाका सुरू होणार नाही, हे तुम्हाला मी खात्रीने सांगतो। मात्र असं असताना देखील पाहायला गेलं तर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक असेल, ठाण्याला लाभलेत, अशी कुठे दाद मागणार का? त्यांच्याकडे काय पत्रव्यवहार करणार का? हे टोल नाके जे मला कळतंय ते त्यांना कळत नाहीये का? त्यांना पण कळतंय ना की माझ्या ठाण्याला एक नवीन टोल नाका येतोय, हे जे मला कळलं ते त्यांना पण कळलं। मग त्यांनी पण निर्णय घ्यावा ना, तेच आहेत ना सरकारमध्ये। आता म्हणतात हा राष्ट्रीय महामार्गाचा टोल आहे, अहो कुठलाही असो, राष्ट्रात देशातही तुम्ही त्यात आहात पार्टनर। त्यामुळे मी बरं सांगतो, खूप जास्त कोणाकडनं अपेक्षा नाहीये, आम्ही रस्त्यावर उतरू, जन आंदोलन करू आणि यातनं मार्ग काढू। मात्र समृद्धी महामार्गाला हा रस्ता जोडला जाणार आहे, मात्र मोठ्या प्रमाणात काम झालेलं, कोट्यवधी जे कामाच्या निविदा काढण्यात आल्या होत्या, अनेक खर्च केलाय, त्यामुळे हा कुठेतरी 50 हजार कोटी रुपये या लोकांनी खर्च केलेले आहेत, बरोबर आहे? तुम्ही मुख्यमंत्र्यांनी अनेक वेळा सांगितलं की तो समृद्धी महामार्गाचाच ठाण्यापर्यंतचा एक भाग आहे, बरोबर आहे? जर ठाण्यापर्यंतचा तोच भाग आहे तर मग कशाला आणखी एक नवीन टोल आम्हाला देताय? माझी उड्या ते वडपा अशा नावाखाली तुम्ही ते सुरू करता, नाही सुरू करायला हवंय। आम्ही काय पैसे देणार नाही, तुम्हाला जे करायचे ते करा। सरकारला थेट तुमचा इशारा? अहो ही लोकभावना आहे, पैसे लोक भरणार आहेत, ज्यांनी तुम्हाला मतदान केलंय, तुम्ही प्रत्येक गोष्टीत त्यांच्याकडनं पैसे मागताय। याच्या पुढे गटार पाय वाटा बांधायचा आहे म्हणून टॅक्स लावणं बाकी राहिलं या ठाण्यामध्ये, बाकी सगळ्या गोष्टीवर टॅक्स आहे। तुम्ही कशातही उतरा, तुम्हाला टॅक्स लागतोच। माझी विनंती आहे ठाण्यातल्या सर्व नेत्यांना, सगळ्या खासदारांना, सगळ्या आमदारांना की आता हे माती मारून घेऊ नका, लाचार बनू नका सरकारच्या पुढे। हे झालं नाही पाहिजे, यासाठी ठाणेकरांसाठी सगळ्यांनी एकत्र यावं, ही माझी विनंती आहे। सरकारचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे, समृद्धी महामार्गाला जोडणार आहे। आम्ही समृद्धी महामार्गाला पैसे आवडीने देतो, चांगला झालाय, लोक आवडीने पैसे देत आहेत। तुम्ही त्याला पैसे देतो म्हणून याला पण प्रयत्न करणार असाल तर त्याला विरोध आहे।
याला आमचा विरोध आहे. मात्र अविनाशजी, तुम्ही उपोषण केलं होतं, स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे आले होते, शेवटी कुठेतरी ते 5 पॉईंटचे टोल नाके जे ते लहान गाड्याला बंद केलं, काय येणाऱ्या काळात ते माझ्याच आंदोलनाचं यश आहे. सन्माननीय राजसाहेबांनी घेतलेल्या भूमिकेचं ते यश आहे. बरोबर आहे. यांना इलेक्शनला ते चिठ्ठी लागली. बरोबर आहे. पण ते आंदोलन आमचं होतं, त्यातून लोक जनजागृती झाली होती आणि त्यातूनच टोल बंद झाले. आधी सन्माननीय राजसाहेबांच्या कृपेनेच महाराष्ट्रातले बरेचसे टोल बंद झाले. त्यातले हे मुंबई एंट्री पॉईंटचे 4 टोल नाके होते. हाही आम्ही होऊ देणार नाही. वेळ प्रसंगी सन्माननीय राजसाहेबांची मदत घेऊ. साहेबांना देखील आम्ही गळ घालू की हा टोल नाका होऊ नये, यासाठी तुम्ही देखील आम्हाला मदत करावी. नक्कीच टोल नाका होऊ नये यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे देखील ते दाद मागणार आहे. मात्र येणाऱ्या काळात आता खारेगाव टोल नाका होणार का, आणि झाला तर तिकडं आम्ही पैसे देणार नाही असं देखील मनसे सांगितलं. त्यामुळे येणाऱ्या काळात शहापूर, ठाणे जिल्ह्यातील जे लोक असतील त्या लोकांनी आता ह्या संदर्भात कसं पाऊल उचलणार हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. कॅमेरा निशासह गणेश सुरा, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.